नमस्कार. आजच्या या भागात आपण साप्ताहिक राशी भविष्य बघूया. या आठवड्यात ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच या आठवड्यात ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. या आठवड्याचे 15 फेब्रुवारीचे 26 ते 21 फेब्रुवारीचे 26 चे राशी भविष्य काय दर्शवते आपण या भागात बघणार आहोत. सर्वप्रथम आपण बघूया साप्ताहिक राशी भविष्याची गणना. मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्त्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल. जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या 7 दिवसात त्यांना काय करायचे आणि काय करायचे नाही. मेष राशी, कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती मजबूत होईल. तुम्हाला तुमच्या कुटुंबांकडून पाठिंबा मिळू शकेल. तुमचा जोडीदार तुमच्या भावना समजून घेईल. तुमचे मन शांत राहील. तुम्हाला करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. राजकारण आणि कायदेशीर बाबींमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे उत्पन्न वाढू शकते. गुंतवणुकीसाठी हा खूप चांगला काळ असेल. रविवार ते बुधवार खूप शुभ राहील. वृषभ राशी, संपूर्ण आठवड्यात तुमच्यासाठी अनुकूल राहील. तुमच्या जोडीदाराच्या वागण्याने तुम्ही खुश व्हाल. तुम्हाला त्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. जुने वाद मिटण्याची शक्यता आहे. लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येऊ शकतात. तुम्ही व्यवसायाच्या सहलीला जाऊ शकता. नवीन नोकरीच्या संधी निर्माण होऊ शकतात. तुम्हाला दीर्घकालीन आजारांपासून आराम मिळू शकेल. प्रेमसंबंध आनंदी राहतील. मंगळवार ते शनिवार हा दिवस आनंददायी असू शकतो. मिथुन राशी, तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याची योजना आखू शकता. तुम्ही तुमचा वेळ इतरांना मदत करण्यात घालवाल. तुम्हाला रिअल इस्टेटबद्दल काही उत्कृष्ट माहिती मिळू शकेल. कौटुंबिक वातावरण खूप चांगले राहील. नवीन व्यवसाय करार होऊ शकतात. तुमच्या शहाणपणामुळे मोठे आर्थिक नुकसान टाळता येईल. तुम्ही तुमच्या प्रियकराला प्रपोज करू शकता. शुक्रवार आणि शनिवार विशेषतः शुभ असतील. कर्क राशी, या आठवड्यात विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतील. तुमच्या सर्जनशील कार्याला आणि कल्पनांना मित्रांकडून पाठिंबा मिळू शकेल. विवाहयोग्य व्यक्ती अडथळ्यांवर मात करतील. कमीत कमी प्रयत्नात तुम्ही तुमच्या सहकार्यांना मागे टाकाल. प्रशासनात गुंतलेल्यांना प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला उत्तम नोकरीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. रविवार आणि शनिवार चांगले दिवस असतील. सिंह राशी, आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी अनुकूल राहील. तरुणांना परदेशातून नोकरीच्या संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही सन्मान मिळू शकेल. तुमच्या प्रयत्नांमध्ये ढिलाई करू नका. तुम्ही धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. तुम्ही तुमचे हक्क आणि जबाबदाऱ्या कार्यक्षमतेने पार पाडाल. उच्च शिक्षणासाठी आठवडा चांगला आहे. आजार बरे होऊ शकतात. रविवार ते गुरुवार हा एक उत्तम काळ आहे. कन्या राशी, करिअर बदलासाठी आठवडा चांगला आहे. तुमचा सल्ला इतरांसाठी कायदेशीर फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. तुमचा जोडीदार पाठिंबा देईल. शुभचिंतक तुम्हाला भेटवस्तू देऊ शकतात. तुम्ही आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे स्वतंत्र व्हाल. विद्यार्थ्यांनी स्वतःहून अभ्यास करावा. वरिष्ठांचा सल्ला ऐका. नातेसंबंधाच्या बाबतीत पुढे जाण्याची वेळ आली आहे. बुधवार ते शनिवार शुभ राहील. तुळा राशी, या आठवड्यात वैवाहिक आनंद आनंददायी राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला विशेष आदर मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यावसायिकांना येणाऱ्या समस्या सोडवल्या जातील. विद्यार्थ्यांना चांगला वेळ मिळेल. रिअल इस्टेट खरेदीचे नियोजन केले जाईल. नातेवाईकांकडून लाभ वाढतील. तुमचे ध्येय साध्य करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आठवड्याच्या मध्यात व्यवसायात लक्षणे वाढ होऊ शकते. वरिष्ठांकडून तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. गुरुवार आणि शनिवार अत्यंत शुभ दिवस राहतील. वृश्चिक राशी, या आठवड्यात तुम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये तुम्हाला अपेक्षित निकाल मिळू शकतात. जर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू इच्छित असाल तर तुम्हाला कर्ज मिळू शकते. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्यांना हा आठवडा उत्तम वाटेल. व्यवसायात तुमची गतिविधी वाढेल. अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता देखील आहे. तुम्हाला अनेक आर्थिक बाबींमध्ये फायदा होईल. रविवार आणि सोमवार अत्यंत शुभ राहतील. धनु, या आठवड्यात प्रेमसंबंधांना वैवाहिक मान्यता मिळू शकते. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात चांगले परिणाम दिसतील. तुम्ही तुमच्या लहान मुलांसह आनंदी असाल. तुम्हाला काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. उच्चपदस्थ व्यक्तींशी असलेले तुमचे संबंध सुधारतील. तुमचे विचार नवीन स्पष्ट होतील. आरोग्याशी संबंधित समस्या सोडवल्या जातील. तुमचा जोडीदार तुमच्यावर खूप खूप खुश असेल. तुम्ही जवळच्या मित्रांसह कुठेतरी बाहेर जाऊ शकता. कुटुंब आणि आर्थिक समस्या ओढवल्या जातील. मकर राशी, कामाच्या ठिकाणी तुम्ही ज्ञानाची आणि प्रतिभेची प्रशंसा होईल. वैवाहिक संबंध सुसंवादी राहतील. तुमच्या मुलांना त्यांच्या कामात मदत करा. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबांसाठी काही खास वेळ देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या व्यवसायात मोठे बदल होऊ शकतात. तुमचे मनोबल उंचावेल. व्यावहारिक निर्णय घेणे तुमच्या हिताचे असेल. सरकारशी संबंधित लोकांसाठी आठवडा खूप शुभ ठरेल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी भेटवस्तू खरेदी करू शकता. तुम्हाला सांधेदुखीपासून आराम मिळेल. सोमवार आणि शनिवार विशेषतः शुभ राहतील. कुंभ,
कुटुंबात लग्न किंवा इतर काही शुभ समारंभाचे नियोजन केले जाईल. कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण करा. व्यवसायात तुम्हाला नवीन करार मिळू शकतात. तुम्ही महत्त्वाच्या बैठकांमध्ये सहभागी व्हाल. बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते. तुम्हाला स्वादिष्ट पदार्थांचा आनंद मिळेल. तुम्ही घराच्या नूतनीकरणाची योजना आखू शकता. आर्थिक बाबींबाबत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्हाला काही नवीन कामगिरी मिळू शकेल. वैवाहिक संबंधामध्ये जवळीक वाढेल. मीन आणि मकरची रास, कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती मजबूत होईल. तुमच्या नोकरीतील अडथळे दूर होतील. अचानक वाढणारे खर्च कमी होतील. तुम्ही महागड्या खरेदीत सहभागी होऊ शकता. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. प्रेमसंबंधासाठी चांगला काळ आहे. कठोर परिश्रम करून स्वतःला सिद्ध करण्याची संधी तुम्हाला मिळेल. तुम्हाला प्रलंबित निधी मिळेल. गुरुवार आणि शुक्रवार अत्यंत शुभ ठरतील. एवढे बोलून माझा व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.